हो हो बरोबर आहे. आम्ही पण तुम्हाला आधी पण भीती वाटायची? आधी म्हणजे ना हे म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं. हे गाव जरी शेजारी असलं ना तरी यांची कधीच ओळख नव्हती. ज्या दिवशी ते तिथं आले पवनचक्कीच्या त्या आवाजा कंपनीवर त्यावेळेसच म्हणजे पप्पा ते त्यांनी जे अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या. आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असो मिटवायचे. त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं. मग हातापायी झाली. मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथे येऊन का मारतात, म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली. मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली. आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं. मग गाडीच्या पाठीमागे तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही, फॅमिलीला काहीच माहित नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी त्या 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. 6 तारखेला? हा हा. ज्या दिवशी घटना झाली 6 तारखेला 6 तारखेपासून ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं घटन काय घटन आपला कुठं उचलायचं जमून त्या 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठलं त्यांनी टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती, अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. अच्छा, यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढे आईज उभा राहिले पुढे. आरोपी जे होते का पुढे होते, त्या 2 गाड्या होत्या पकडताना किडनॅप करत. त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी नुसती नोटीसवर सोडून देत माणसं. ज्यांनी आरोपी पळविले त्यांचे ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली त्यांची. मग असं कसं होणार? सीआयडी ऑफिस मध्ये त्याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. हा, जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिस मध्ये आला होता घेऊन, त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी? आहे आमच्या गावा शेजारच आहे. इथलंच आहे, त्यांचा साथीदार आहे. मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली? नाही काही. पोलिसांच्या झाला 6 तारखेला हे पुनवलीला मारलं ना, त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली हा पॉईंट महत्वाचा. महाजन आणि पाटील जर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी बसली असती, त्यांची पण तीच मागणी, ती अॅट्रॉसिटी दाखल 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती ना तर 9 तारखेला झालंच नसतं आणि दिवसभर बसून होते तरी पण अॅट्रॉसिटी नाही दाखल. महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील, त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे मर्डर केसमध्ये सोडवला. ते त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात आज महाजन केसला आला. आम्हाला आमचा माणूस